जेवढे कृषी मंत्री झाले तेवढे गेले। मामा, कदाचित तुमच्या खुर्चीला धोका करण्याचा विरोधक नव्हे तर तुमचे कोण प्रयत्न करतात का ते बघा। ज्या शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी लाभार्थी ठेवलेला आहे त्या सरसकट शेतकऱ्यांची 2 लाख कर्जमाफी माफ करा, एवढीच मागणी आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आहे। मी दत्ता मामा भरणे यांच्या बोललो। खरं म्हटलं तर मामांनी स्वतः रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा सातत्याने चालू ठेवलेली आहे। मामांच्या बद्दल माझी भूमिका चांगली आहे, पण कृषी मंत्री म्हणून पद हे मामा धोक्याचं आहे। जेवढे कृषी मंत्री झाले तेवढे गेले। कांद्याचं आंदोलन झालं, सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं गडगडलं। मामा, कदाचित तुमच्या खुर्चीला धोका करण्याचा विरोधक नव्हे तर तुमचे कोण प्रयत्न करतात का ते बघा। आणि ही जी योजना आहे तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल, आमचा तुम्हाला निश्चितपणाने पाठिंबा आहे। परंतु ते प्रयत्न करत असताना भरणे मामांना मी विनंती केलेली आहे की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला, आम्हाला अजिबात श्रेयवादामध्ये पडायचं नाही। काही लोकांना वाटतं हे आंदोलन केल्यानंतर ते मागण्या मान्य झाल्या तर त्याचा श्रेय विरोधकांना रोहित पवारांना जाईल। माझी मामांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी पण बोलतोय, मला माहिती आहे ते विचार करून राजकीय विचार बाजूला ठेवून या संदर्भातला निर्णय घेतील। आम्हाला श्रेयवाद अजिबात नको, उलट आम्ही जाहीर करू की आमचं आंदोलन घेऊन सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला तर पांडुरंगाच्या आसेला हार घालून आम्ही त्यांचा सन्मान करू, कृषी मंत्र्यांचा सन्मान करू।